येवला तालिका में इस साल मार्च के अंत में गंभीर जल संकट पैदा हो गया है, जबकि पिछले मानसून में अच्छी बारिश हुई थी। फिलहाल 13 गांव और 6 वाड़ा बस्तियों में 13 टैंकरों से रोज करीब 22 फेरियां लगाकर पानी सप्लाई किया जा रहा है। साथ ही ममदापुर में हालत ज्यादा खराब है, जहां पर 8 दिनों में एक ही बार नल आता है, जिससे लोगों को कुएं से पानी भरना पड़ता है। स्थानीय महिला कमलाबाई मस्के ने पानी की भारी किल्लत बताई। वहीं ग्रामस्थ देवीदास गुड़े ने स्थानीय समाधान की मांग की। गढ़ विकास अधिकारी संदीप वायला के मुताबिक टैंकरों से नियमित आपूर्ति की कोशिश जारी है। याचे ना आता पाण्यातच पहिल्यापासून माझं नाव कमलबाई चेबू मस्के। पाण्यासाठी आम्ही लय वन करतोय। पाण्याला 35 वर्षापासून पाणी नाहीये। तसं आम्ही इकडे तिकडे हांडा घेऊन पळ धुण्याची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही ढोरा गुराला पाणी आमच्या वाल्या नाही, पोरा सोरायला मग पळतो। पाण्याला टँकर आलं म्हणजे त्या टँकरवर पळतो, लोट लाट करून कवायना 2-4 हांडे भरितो कसे बी, म्हणजे लोटून लाटून दिलं, पळडा जळडा तरी भरावंच लागत्या। आणि नळाला येतं 8 दिवसांना पाणी येतं, मंगळवारचं तो मंगळवारचं 4-5 हांडे पाणी भरत, काही जास्त पाणी नाही येत आम्हाला नळाला। बोलायला गेलं पाणी सोडणार ते डायरेक्ट म्हणत्या का बा येरीतच पाणी नाही राहिलं। मग काहीतरी सरकारनं आमची सोय केली पाहिजे ना, आम्हाला आपशा उपशा करून द्या, म्हणजे आमच्या पोरं सोरं आम्ही आमच्या मावल्यामध्ये करू। ते बिल आटीतल्या आपशावर जावं लागत, आता तिला इळाच्या माळ नंबर लावा लागत प्यायच्या पाण्यासाठी। मी ममदापूरचा एक सामाजिक कार्यकर्ता देवीदास सयाजी गुडगे। मी माझ्या गावची पाणी प्रश्नाच्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा पत्र यावर देखील केलेले आहे की आमच्या पूर्व भागामध्ये आम्ही नेहमीच या दिवसामध्ये दुष्काळाला सामोरे जात असतो। आमचा हा पूर्व भाग हा एकदम पाण्यापासून परिपूर्ण वंचित आहे। इथं पाटपाणी नाही, इथं मोठे धरण नाही आहे, आणि ह्या धरण नसल्यामुळे आम्हाला ह्या दिवसामध्ये आम्हाला कमीत कमी पाणी पडेपर्यंत म्हणजे 2-2.5-3 महिने आम्हाला टँकरची सुविधा आम्ही पंचायत समितीमार्फत आम्हाला करून देत असतात। गट विकास अधिकारी आमचे ग्रामसेवकही आम्हाला सहकार्य करतात, परंतु हे पाणी आम्हाला परिपूर्ण नाही येत। आम्हाला शेती उपयोगी सुद्धा आमच्याकडे मोठं धरण चालू आहे, तो म्हणजे मेळणाचा बंधारा। या संदर्भात सुद्धा आम्हाला भुजबळ साहेबांनी काही हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं की हा मेळणाचा बंधारा आम्ही तुमचा लवकरात लवकर, हे 2005 मध्ये आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते आता कुठंतरी पूर्वपदावर दिसत आहे। त्या संदर्भात जर भुजबळ साहेबांनी आता तिथं काम थोडं संत गतीनं चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन जर थोडं लक्ष घातलं तर आम्हाला शेती उपयोगी आणि पिण्यायुक्त सुद्धा पाणी मिळेल। आज माझं वय 43 आहे। मी गेल्या 16-17 वर्षाचा असताना मी माझ्या गावामध्ये हंड्यानी विहिरीवरून डोक्यावर पाणी वाहिलेलं आहे, त्यामुळं मला ह्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे ही मला चांगली जाणीव आहे। आज गेल्या 35 वर्षापासून हा भाग दुष्काळीच भाग म्हणून घोषित झालेला आहे। भुजबळ साहेबांना माहिती, आम्ही त्यांना तालुक्यातील नेते मंडळींनी पुढाऱ्यांनी हा भाग ते काहीतरी ह्या भागाला सुधारवतील किंवा ह्या भागाचा विकास करतील या हिशोबाने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, आणि साहेबांनी काही गोष्टी करून दाखवल्या। पण अजून साहेबांनी काही गोष्टी ज्या बाकी आहेत त्या लवकरात लवकर जर आम्हाला परिपूर्ण करून दिल्या तर आम्ही नक्कीच हा भाग त्यांना भविष्यात आम्ही त्यांचे ऋणी राहू, एवढंच सांगतो आणि थांबतो।